मी हैदर सय्यद आपल्या यूट्यूब चॅनल हैदर सय्यद ऑफिशियल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। आजचा आपला जो विषय आहे तो आहे आधुनिक भारताचा इतिहास आणि आजचा आपला टॉपिक आहे कर्नाटकची युद्धे। तर कर्नाटकची युद्धे ही 3 झाली होती, दक्षिण भारतामध्ये झाली होती। 1746 ते 1763 हा त्यांचा कालावधी आहे। तर याच्यामध्ये आपण पहिलं कर्नाटक युद्ध पाहणार आहोत। तर पहिलं कर्नाटक युद्ध कधी झालं होतं? ते झालं होतं 1746 ते 1748 हा प्रथम कर्नाटक युद्धाचा कार्यकाळ आहे। तर या युद्धाची पार्श्वभूमी आपण पाहू। थोडक्यात लक्षात घ्या, 1707 मध्ये औरंगजेबाचे निधन होते। त्याच्या निधनानंतर त्याचे जे पुढचे मुघल बादशाह होते ते नाममात्र होते। त्यांच्याकडे पहिल्या मुघल बादशाहांसारखे अधिकार निर्णय क्षमता आणि त्या पद्धतीने शासन करण्याचं त्यांच्यामध्ये तेवढे गुण नव्हते। म्हणून काय झालं की मुघल बादशाह तर होते, परंतु त्यांचं नाममात्र वर्चस्व किंवा त्यांचं नाममात्र अधिकार हातात चालत होतं। त्याचा फायदा त्याच्या सरदारांनी घेतला। म्हणजे जे लांबचे दूरच्या भागातले सरदार होते दिल्लीपासून, ते एक प्रकारे स्वतंत्र झाले आणि स्वतंत्र शासकासारखं स्वतंत्र राजासारखं ते वागू लागले। त्याच पद्धतीने जे मराठे होते, जे औरंगजेबाने त्याची हयात दक्षिणेमध्ये मराठ्यांचं राज्य संपवण्यासाठी घातली, ते मराठे अजूनही होते आणि याचा फायदा मराठ्यांनी उचलला। औरंगजेबानंतर त्या मुघल साम्राज्यामध्ये जी एक प्रकारची अराजकता आणि एक प्रकारची दुफळी निर्माण झाली, त्याचा फायदा मराठ्यांनी घेतला आणि मराठ्यांनी विशेषतः पश्चिम भारताच्या भागामध्ये आपलं वर्चस्व निर्माण केलं। मध्य भारत आणि पश्चिम भारत, ठीक आहे। बंगाल भागामध्ये पण त्याचा सुभेदार होता मुर्शिद कुली खान, तोही स्वतंत्र शासकासारखे पुढे म्हणजे मुघलांचा जो सुभेदार होता तो वागू लागला। दक्षिणेचा जो सुभेदार होता तो होता चीन किलीच खान। त्याने स्वतःला निजाम घोषित केले आणि तो दक्षिणेमध्ये स्वतंत्र राजासारखा वागू लागला। मुघलांचं त्यांनी फक्त नाममात्र वर्चस्व स्वीकारले, ठीक आहे। आता या अराजकतेचा फायदा कोणी उचलण्याचा प्रयत्न केला अजून? तर युरोपीय कंपनी, एक आहे ब्रिटिशांची आणि दुसरी आहे फ्रेंच, ठीक आहे। त्या सगळ्या गोंधळाचा अराजकतेचा फायदा सर्वांनी घेण्याचा प्रयत्न केला। एक प्रकारे मराठ्यांनी घेण्याचा प्रयत्न केला, जे मुघल सुभेदार होते त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि या युरोपीय कंपन्यांनी घेण्याचा प्रयत्न केला। ईस्ट इंडिया कंपनी असेल किंवा फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी असेल, ठीक आहे। ही झाली पार्श्वभूमी। आता हे युद्धाला सुरुवात कशी होते ती आपण पाहू, ठीक आहे। आता काय होतं, 1740 मध्ये युरोप ऑस्ट्रिया देश, ठीक, हे सगळ्या घडामोडी घडत होत्या। हे घडत असताना युरोपामध्ये खूप लांब ऑस्ट्रिया नावाचा देश होता, आजही आहे। तिथला राजा मेल्यानंतर त्याचं नाव होतं चार्ल्स 6वा। त्याच्या वारसामध्ये युद्ध तयार होतं, म्हणजे एक प्रकारचे वारसा युद्ध तिथे सुरू होतं। त्याचा फायदा या 2 कंपन्या म्हणजे 2 देश घेण्याचा प्रयत्न करतात। म्हणजे इंग्रजांचा देश कुठला आहे? फ्रान्स आणि इंग्लंड, हे 2 देश त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात। हे इकडे एका गटाला एक साथ देतात, एका गटाला एक साथ देतात वारसा युद्धामध्ये। त्याच पद्धतीने आपल्या भारतामध्ये पण ह्या 2 कंपन्या भांडू लागतात। तर तिकडे युद्ध चालू आहे देशामध्ये त्यांच्या, पण ह्या कंपन्या इथे भांडू लागतात। आता ह्या कंपन्या भांडत असताना जो इंग्रजांचा जो नाविक अधिकारी असतो, तो नाविक अधिकारी काय करतो, फ्रेंचांची काही जहाज पकडतो, ठीक आहे। जहाज पकडल्यानंतर त्यांच्यामध्ये चकमकी सुरू होतात। मग फ्रेंचांचा गव्हर्नर असतो, त्याचं नाव असतं डुप्ले। फ्रेंचांचा गव्हर्नर कोण आहे? डुप्ले। आणि इंग्रजांचा कोण आहे? सॉन्डर्स। फ्रेंचांचा गव्हर्नर डुप्ले काय करतो, मॉरिशस खाली देश आहे, त्या देशाचा जो तिथला नाविक अधिकारी असतो ला बार्डोने, यांना बोलावून घेतो। त्या ला बार्डोनेकडे 3000 फौजेचं नाविक आरमार असते, तो घेऊन येतो आणि अशा पद्धतीने या समुद्री किनारी या पाण्याच्या भागामध्ये, हा जो आहे समुद्राचा भाग आहे
हिंदी महासागर खाली आहे आणि हा बंगालचा उपसागर आहे. त्या दोन कंपन्या भांडू लागतात. या दोन कंपन्या भांडत असताना हा जो आहे मुघल प्रदेश आहे, हैदराबादचा निजाम किंवा कर्नाटकचा भाग, मग हा हैदराबादच्या निजामाच्या अंतर्गत कर्नाटकचा भाग येत होता. या कर्नाटकचा नवाब होता अनूरुद्दीन. कर्नाटकचा नवाब कोण होता? या कर्नाटक भागाचा नवाब होता अनूरुद्दीन. तो म्हणतो या दोन कंपन्यांना भांडू नका, हा प्रदेश माझा आहे, तुमचा या प्रदेशामध्ये भांडण करण्याचा काहीही अर्थ नाही, हे युद्ध बंदी करा. कारण समुद्र मार्गाने बार्डोने आणि जमिनी मार्गाने डुप्ले याने इंग्रजांचं जे मुख्य ठिकाण होतं मद्रास याला वेढा दिला. वेढा दिला, त्यांच्यामध्ये युद्ध सुरू होतं. अनूरुद्दीन म्हणला हे युद्ध बंद करा. डुप्लेने सांगितलं की नवाब तुम्ही टेन्शन घेऊ नका, मद्रास हे इंग्रजांचं जिंकल्यानंतर मी तुम्हाला देऊन टाकतो. नवाबही आनंदित झाला, तो म्हणला ठीक आहे. आणि अशा पद्धतीने दोघांमध्ये इथं युद्ध होत असताना इथे इंग्रजांचा पराभव झाला. ठीक आहे, हे लक्षात घ्या. पहिलं कर्नाटक युद्धामध्ये कोणाचा पराभव झाला? इंग्रजांचा, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचा. विजय कोणाचा झाला? फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी, त्याचा मुख्य गव्हर्नर होता डुप्ले. आता हे युद्ध एक प्रकारे चालू असतानाच मद्रास हे इंग्रज हरले. मग हरल्यानंतर अनूरुद्दीन म्हणला डुप्लेला की आता हे जे प्रदेश आहे मद्रास असेल किंवा अजून असेल हे नवाबाला देऊन टाक. बरोबर. पण आता येथे डुप्ले बदलतो. डुप्ले म्हणतो मी देत नाही. त्याच पद्धतीने मद्रास जिंकल्यानंतर ला बार्डोने जो मॉरिशसहून आला होता तो म्हणतो जो मद्रास आहे ते आपल्याकडे ठेवण्यापेक्षा आपण परत देऊन टाकू. कोणाला? इंग्रजांना. ते आपल्याला काही पैसे पण देत आहेत, 40,000 पाऊंड देत आहेत, आपण देऊन टाकू. पण डुप्ले म्हणतो एवढ्या मेहनतीने आपण मद्रास जिंकला आहे, वापस देणार नाही. आणि अशा पद्धतीने दोघांमध्ये तिथं खटकतं आणि ला बार्डोने मॉरिशसला निघून जातो. आता अनूरुद्दीनचा तकादा हा डुप्लेकडे असतो की मद्रास देऊन टाक, नाही तर मी हमला करेल. डुप्ले म्हणला ठीक आहे, करायचं तर कर हमला. मग अनूरुद्दीन काय करतो? आपला सेनापती महफूज खा च्या नेतृत्वाखाली 10,000चं सैन्य पाठवतो. किती हजाराचं? 10,000. ते सैन्य या फ्रेंचांच्या सैन्यावर हमला करतोय, त्यांच्यामध्ये युद्ध होतं. त्या युद्धाला म्हणतो आपण अंबूरचं युद्ध. कुठलं युद्ध होतं ते? अंबूरचं युद्ध. आणि या युद्धामध्ये अंबूरचं युद्ध नाहीये, या दोघांमध्ये जे युद्ध होतं कोणामध्ये? अनूरुद्दीन मध्ये आणि डुप्ले मध्ये, ते आहे सेंट टोमेचे युद्ध. सेंट टोमेचे युद्ध ते दोघांमध्ये होते. अड्यार नदीकाठी, दक्षिण भारतामध्ये तामिळनाडूमध्ये आहे ती नदी, त्या नदीकाठी सेंट टोमेचे युद्ध होतं डुप्ले मध्ये आणि अनूरुद्दीन मध्ये. आता ह्याच्यामध्ये विजय कोणाचा व्हावा? अनूरुद्दीनकडे 10,000ची फौज आहे, भारतीय फौज. याच्याकडे फक्त 230 युरोपियन फौज आहेत आणि 700 भारतीय फौज आहे. कोणाकडे? डुप्लेकडे. विजय कोणाचा व्हावा? विजय होतो डुप्लेचा. 230 त्याचे फ्रेंच सैनिकांनी 700 भारतीय सैनिकांच्या जीवावर तो 10,000च्या महफूज खाच्या फौजेला हरवतो. म्हणजे इथे हे सिद्ध होतं की योग्य प्रशिक्षित आणि संघटित फौजेपुढे अप्रशिक्षित आणि असंघटित फौजेचा निभाव लागला नाही. आणि अशा पद्धतीने येथे भारतीय जो नवाब होता कर्नाटकचा, जो अनूरुद्दीन, तो पराजित झाला. परंतु त्या घटना घडत असताना युरोपामध्ये पण 1748 मध्ये युद्ध बंद होते आणि तिथे एक तह होतो, त्या तहाला म्हणतो एक्स ला शापेल. युरोपात होतो, आपल्या इथं काही संबंध नाही, युरोपात होतो. त्या युद्ध समाप्त झाल्यानंतर इथे या दोन कंपन्या युद्धबंदी करतात आणि त्या युद्धानुसार ठरवल्यानुसार मद्रास हे पुन्हा ब्रिटिशांना फ्रेंच परत करतात. अनूरुद्दीन तर पराभव झाला, तो शांत बसला. आणि अशा पद्धतीने या एक्सला शापेलच्या तहानुसार
प्रथम कर्नाटक युद्ध हे समाप्त होतं. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना ही व्हिडिओची लिंक शेअर करा, कारण त्यांनाही याचा फायदा होईल. कारण सरळ सेवेमध्ये या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात, त्याचा फायदा नक्की त्यांना होईल. त्याच पद्धतीने व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपले चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.